अस्सलाम वालेकुम नाजरीन। बीड़ शहर में सिक्योरिटी पासेस देने का अमल ऑनलाइन। बीड़ से जावेद पाशा की रिपोर्ट। कोरोना वायरस की रोकथाम के लिए पहले 21 दिन लॉकडाउन का ऐलान किया गया था, जिसकी मुद्दत 14 अप्रैल को ख़त्म हुई। लेकिन इस मुद्दत के फ़ौरन बाद वज़ीर आज़म ने 3 मई तक मुकम्मल लॉकडाउन का फिर से ऐलान किया है। इस दौरान ज़रूरी अशिया और सर्विसेज फराहम करने वालों को लॉकडाउन में सिक्योरिटी पासेस मुहैया करवाई गई थी, लेकिन इसी पासेस की मुद्दत 14 अप्रैल को ख़त्म हो गई है। बीड़ शहर में ज़रूरी अशिया और सर्विसेज फराहम करने वालों को दोबारा सिक्योरिटी पासेस नए सिरे से दिए जाने का अमल शुरू हो गया है, लेकिन अब ये अमल ऑनलाइन कर दिया गया है। आइए देखते हैं बीड़ शहर के अपर पुलिस अधीक्षक ने इस ताल्लुक से क्या तफसीलात दी है। बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सूचना आहे। फर्स्ट फेज मधील संचारबंदीच्या कालावधीत लॉकडाऊन पिरियड मध्ये आपल्याला पोलीस दलाकडून देण्यात येणाऱ्या पासेस संदर्भात विचारणा होते आहे। या दरम्यान 15 तारखेपर्यंत अगोदर दिलेले पासेस हे व्हॅलिड होते, पण जे पासेस पोलीस दलाकडून ऑनलाईन पद्धतीने दिले गेलेले आहेत, ज्यामध्ये अशा स्वरूपाचे पासेस आपण दिलेले आहेत ऑनलाईन पद्धतीने, हे पासेस आता ऑटोमॅटिकली दिनांक 3 मे 2020 पर्यंत व्हॅलिड राहतील। परंतु जे लेखी स्वरूपात हाताने दिलेले अशा स्वरूपाचे जे पासेस होते ते पासेस आता रद्द करण्यात आलेले आहेत। कालपासून शेवटची दिनांक या पासेसवर 15 तारीख आहे। असे पासेस ज्यांच्याकडे आहेत, ज्या नागरिकांनी अशा स्वरूपाचे पासेस पोलीस स्टेशन मधून आपल्याला मिळवलेले आहेत, त्यांनी आता ऑनलाईन covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन आपली माहिती त्या वेबसाईटवर भरून ऑनलाईन पद्धतीनेच पास अप्लाय करायचा आहे। एका दिवसाच्या आत 24 तासाच्या आत सदरील पास आपल्याला मिळून जाईल। तो पास आपण आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घेऊ शकता अथवा प्रिंट आउट काढून आपल्या गाडीला लावू शकता। पण अशा स्वरूपाचे पोलीस स्टेशन मधून दिले गेलेले पासेस आता रद्द समजण्यात येतील। आपण सर्वांनी ऑनलाईन पद्धतीनेच पास काढावा। पास काढण्यासाठी आपल्याला कोण प्रलोभन देत असेल किंवा पैशाची मागणी करत असेल, मग तो सिव्हिलियन असेल किंवा कोणी पोलीस कर्मचारी असेल किंवा कोणी शासकीय कर्मचारी असेल, असा प्रकार आपल्याला निदर्शनास आला तर आपण बीड पोलीस कंट्रोल रूमला संपर्क करावा किंवा PSI लोंढे SP ऑफिस बीड यांना संपर्क करावा। संबंधितावर उचित कारवाई तात्काळ करण्यात येईल। धन्यवाद।